रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अख्खं शेत पाण्याखाली वाहून गेले आणि बाजारात दलाल बी माल पाडू मागते ती। होय सत्या, तात्यासाहेबांशी तेवढं बोलून घे, नाहीतर अरे समध्या शेतकऱ्यासनी फास लावून घ्यायची येळ येईल। अहो असा काय बी विचार करायचा नाही। हे बघा, देवानं आपल्या मनगटात बळ दिलंय, तेव्हा टेन्शन नका घेऊ, मी बोलतो तात्यासाहेबांसोबत। तात्यासाहेब, बरं आहे का? बरं आहे का? पाय बसा 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 सगळे। माफ करा, यायला जरा मला उशीर झाला, तर चहाचं बघा ना काहीतरी। चहा नका तात्यासाहेब, न्याय पाहिजे। तात्यासाहेब, ह्या येळेला पावसानं लय शेतीचं नुकसान केलं बघा। अहो तुम्ही आमचं मायबाप हायसा, तुम्हीच काहीतरी आम्हासनी मदत करा। खताचे दर तर आबाळाला भिडलेत, शेती परवडा ना आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढायच्यावर। नाही, काढायचा आहे, या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढायचा आहे, ते चाललंय माझ्या डोक्यात सगळं। मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय आणि गरज पडल्यास मी कृषी मंत्र्यांना भेटेन, पण यातून मार्ग काढायचा म्हणजे निश्चित काढायचा, फिक्स आहे। तात्यासाहेब, तुमची हरकत नसेल तर मी थोडं बोलू का? अरे परवानगीची काय गरज आहे, तुझा हक्क आहे तो, बोल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पारंपरिक शेतीला उपाय शोधला पाहिजे। हे बघा, कितीतरी देशात सामूहिक शेतीची नवीन पद्धत सुरू झाली, तेव्हा आपण बी सामूहिक शेती करून आपल्याकडे काय पिकतं त्यापेक्षा जास्त बाजारात काय खपतं याचा अभ्यास केला पाहिजे। त्याचबरोबर शेतमालाची साठवणूक आणि पैशाची योग्य गुंतवणूक आपण शिकली पाहिजे। मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये तर आपण माल विकूच, पण आपल्या इथल्या ग्राहकांना बी आपण थेट माल विकला पाहिजे। हे बघा, काय होईल जर आपण एकत्र शेती केली तर आपला खर्च बी कमी होईल, आणि मी समजू शकतो की वाढत्या महागाईमुळे आपल्या सगळ्यांना शेती करायचाच कंटाळा आलाय, पण मला तर ह्यो एकच पर्याय दिसतोय, कारण